नमस्कार. एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तीवर शासकीय जागेचा गैरवापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार आणि लोकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य असताना तसेच गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी 420 सारखे गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. हां, मी कमांडर धीरजराजे उर्फ धीरज कुमार सातपुते. माझा सर्व पत्रकार बंधूंना जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा पत्रकार बांधवांना नमस्कार. आज पत्रकार परिषद घेण्याचे असे वाटले की मी भारतीय सैन्यात असताना जीवाची पर्वा न करता केव्हा मरण येईल याची तमा न बाळगता अहोरात्र सीमेवर राहून देशाचे रक्षण केले. म्हणजेच आपण सर्व देशवासियांचे तेथून सेवानिवृत्त होऊन गावात आता जनतेची ही सेवा करावी याच उद्देशाने मी समाजसेवा करण्याचे ठरवले. पण गावातील एका भ्रष्ट राजकारणी, शासनाची जागा हडपणारा, गावकऱ्यांना त्रास देणारा, समाजाकरता घातक असलेला राजेंद्र उर्फ रवींद्र मधुकर उल्ले याला मी अडथळा झाल्यामुळे याने माझ्यावर काही आरोप केले आणि आरोप करणाराच खरा दोषी आहे याचे सर्व पुरावे पत्रकार बंधूंना व प्रसारमाध्यमांना जनतेसमोर ठेवण्याकरता मी ही खास पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे.